करून घेतला जायचं. का तर तो वंशाचा दिवा आहे ना. आणि मुलीला नाही नाही, तिला पौष्टिक खायला द्यायचं नाही, तिला चांगलं खायला द्यायचं नाही, तिला दूध पाजायचं नाही, तिला भरपूर पौष्टिक असं काही द्यायचं नाही. का तर ती लवकर मोठी होईल, लवकर लग्नाला येईल, लवकर लोकांच्या डोळ्यात भरेल, आणि मग तिचं लग्न करून द्यावं लागेल. अशा अनेक संकट ज्या त्या काळच्या सद्यस्थितीमध्ये निर्माण होत होते. आणि हेच कारण होते की स्त्रीला असमानतेनं वागणूक दिली जायची. आणि ह्या असमानतेचा परिणाम जो आहे ना, तो जोपर्यंत तारुण्य आहे, 20-25 पर्यंत काहीही वाटत नाही, पण एकदा 25-30च्या पुढे जेव्हा वय जायला लागतं ना, तेव्हा या गोष्टीचे परिणाम आपल्याला दिसून येत राहतात. जसे संस्काराचे परिणाम सुद्धा तात्काळ दिसून येत नाहीत. लहानपणीपासून आपण संस्कार करत राहतो. 18-20 वर्षाचा मुलगा झाल्यानंतर, मुलगी झाल्याच्या नंतर नंतर आपल्याला ते संस्काराचं आउटपुट दिसू लागतं. तसं आपल्या आरोग्याचं सुद्धा लहान असताना आपण जर मुलींना योग्य प्रकारचं पोषण दिलं नाही, तिच्या आरोग्याची काळजी घेतली नाही, तर ज्यावेळेस ती 30च्या उंबरठ्यावर असते ना, त्यावेळेस ती आजारानं ग्रासलेली असते. आणि म्हणूनच जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्व्हेमध्ये आपल्या लक्षात येऊन जाईल की महिलांचं आरोग्य हे किती मोठ्या प्रमाणामध्ये गरजेचं आहे लक्ष देणं. त्यानंतर पहा, आरोग्याविषयी असणारं अज्ञान. असमानता पाहिली आपण. स्त्रियांच्या आरोग्याविषयी अज्ञान काय आहे, तर स्त्रीला जास्त कॅलरी, जास्त तंदुरुस्त राहण्याची काय गरज आहे? तिला कुठे बाहेर कामाला जावं लागतं? तिला फक्त घरातच कामं करावं लागतात. पण रांधा वाढा उष्टी काढा हे काम जितकं जिकिरीचं असतं ना, एक दिवस करून पाहिलं ना, मग लक्षात येऊ शकतं की स्त्री किती कामं करते. आता आपल्याला सरांनी सांगितलं, आपल्या आदरणीय मेंटॉरनं, की स्त्रिया ह्या मल्टीटास्किंग करतात. या ठिकाणी दररोज प्राईम टाइम ऐकत असताना स्त्रियांचं मल्टीटास्किंग लक्षात येतं. मुलांची तयारी चालू असते, त्यांचे डबे भरून द्यायचे असते, पोळ्या लाटणं चालू असतं, एकीकडनं मोबाईल चालू असतो, त्याच्यावर प्राईम टाइम ऐकत असतात, एकीकडे व्यायाम आवरून पटकन स्वयंपाकाला लागण्याची घाई असते. बऱ्याचशा आमच्या कोचेस या ठिकाणी अशा आहेत की त्या अ, स्वतः एक्सरसाइज घेतात, वर्कआउट घेतात, वर्कआउट झाल्या झाल्या त्या लगेच स्वयंपाकाला लागलेल्या आपल्याला दिसतात. म्हणजे हे जे आहे ना, त्यांच्या आरोग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला सजग राहण्याचं जे काही आपण आज विषय घेतलेला आहे, की आरोग्याविषयीचं त्यांच्या अज्ञान आपण काय बाळगतो, की त्यांना एवढं कष्टाचं काम नसतं. त्यांच्या आरोग्याकडे आपण नाही लक्ष दिलं तरी चालण्यासारखं आहे. दुर्लक्षित करतो आपण हा घटक. तसेच पहा, आपल्या घरामध्ये जुन्या रूढी परंपराचं अज्ञान सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. मासिक पाळी असेल, आपल्याला बऱ्याचदा मासिक पाळीमध्ये मुलींना वेगळं बसवणं किंवा तिला डिस्करेज करणं, तिचा अपमान करणं, तिला घरामध्ये कोणत्याही वस्तूंना हात न लावू देणं, किंवा कोणत्याही महिला असतील यांनाही आपण या प्रकारची वागणूक देणं, हे सुद्धा तिच्या आरोग्या बाबतीतलं खूप मोठ्या प्रकारचं अज्ञान आहे. या कालावधीमध्ये सुद्धा तिला पेन्स होत असतात, तिच्या हार्मोन्स इनबॅलन्स होत असतात, आणि तिची चिडचिड होत असते. कधी कधी ती खूप गप्प गप्प शांत शांत होत असते, तिचं अंग दुखतं. पहा, या ठिकाणी माझ्या अनेक महिला भगिनी आहेत, त्यांनाही माहिती आहे की तिच्या जे काही मासिक पाळी प्रत्येक महिन्यामध्ये हा जो काही त्रास असतो 4-5 दिवसाचा, त्याच्या आधीही तिला हा त्रास जाणवत असतो. म्हणजे प्रत्येक महिन्यातले 10 दिवस तिला अतिशय याच्यामध्ये, दुःखामध्ये, तिच्या वेदना सहन करण्यामध्ये तिला घालवावे लागत असतात. परंतु या गोष्टी आपण रोज मरे त्याला कोण रडे, या गोष्टी सारखं आपल्याकडे आहे. आपण या गोष्टींकडे फारसं लक्ष देत नाहीत, आणि हे आपलं खूप मोठ्या प्रमाणातलं अज्ञान आहे. तसंच आमच्या महिला भगिनीमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रकारचं अज्ञान आहे. कारण जो काही त्रास होतोय ना, हा त्रास त्या स्पष्टपणे बोलण्यासाठी लाजतात. हेच म्हणावं लागेल. कारण बऱ्याचदा त्या काय करतात, की आपल्याला जो त्रास होतोय ना, तो लोकांपासून, घरातल्या पुरुषांपासून लपवून ठेवतात. आणि मग सुरुवातीला पहा, त्रास ही अशी गोष्ट आहे, आजार ही अशी गोष्ट आहे, जितकी लवकर तुम्ही उघडी कराल ना, जितक्या लवकर तिला ओपन कराल ना, तितक्या लवकर तो कमी होण्याचा हे जास्त शक्यता जास्त असते. आणि जितकं तुम्ही लपवून ठेवाल ना, तितकं ते जास्त वाढत जातं. अशा प्रकारचे अनेक अनुभव आहेत. आमच्या घरामध्ये माझी आजी होती, आणि माझ्या आजीला पिशवीचा कॅन्सर होता. त्याच्यामध्ये अंगावरचं जाणं हा प्रकार व्हायचा. आणि त्या काळामध्ये आपण ह्या गोष्टी घरातल्या व्यक्तींना, बाहेरच्या तर सोडाच, पण घरातल्या कोणत्याही व्यक्तीशी सुद्धा तिनं शेअर केलं नाही. आणि ज्यावेळेस तिनं सांगितलं, त्यावेळेस परिस्थिती हाताच्या बाहेर गेलेली होती. तिला दवाखान्यात घेऊन गेले वडील माझे. हैदराबाद या ठिकाणी आजीला घेऊन 3 महिने राहिले, पण अंत्यवस्थ झाले शेवटी. येताना तिकडनं त्यांना
मृतावस्थेत घेऊन यावं लागलं. म्हणजे ही फक्त माझ्या घरामधली एकच दुर्दैवी घटना आहे असं नाहीये, तर आज समाजामध्ये सुद्धा खूप मोठ्या गोष्टी घडतायत. आजकाल स्त्रिया जर आपण पाहिलं तर गर्भाचा कॅन्सर, स्तनाचा कॅन्सर इतक्या मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे ना, कॅन्सरचे पेशंट घरोघर आपल्याला सापडतायत. आज माझी एक मैत्रीण आहे, एक मिस्टर तिचे 9 वर्षापूर्वी एक्सपायर झाले आणि एक छातीवरती गाठ आली, गाठ आल्याचं निमित्त झालं आणि आज ती छाती स्तनाच्या कॅन्सरनं अफेक्टेड आहे. म्हणजे पहा घरामध्ये ह्या दुर्दैवी घटना का होतात, तर आपण महिलांच्या आरोग्याकडे केलेलं दुर्लक्ष. तिच्या आरोग्याकडे कुणी लक्ष द्यायला नाहीये, तिनं पण स्वतःच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली नाही, म्हणूनच या प्रकारच्या समस्येला तिला सामोरं जावं लागतंय. म्हणजेच काय की आमच्याकडचे आरोग्याविषयीचं जे अज्ञान आहे ना, हे अज्ञान सुद्धा आमच्या स्त्रियांच्या आरोग्यासाठी खूप घातक अशा प्रकारचं आहे. तसेच पहा खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी, की माझं खाणं कसं असलं पाहिजे. मान्य आहे की ज्या स्त्रीच्या हातामध्ये घरातलं स्वयंपाकघर असतं ना, त्या स्त्रीच्या हातामध्ये घरामधल्या सगळ्या पुरुषांच्या आरोग्याची, मुलांच्या आरोग्याची गरज तिनं ओळखायची असते. यांना काय दिलं पाहिजे. कारण पहा बऱ्याचशा आपण या कॉलवरती जे पुरुष बांधव आहेत ना, त्यांना माझी विनंती आहे, तुम्ही तर या कॉलवरती राहा, परंतु ज्या कोणी तुमच्या भगिनी असतील, तुमच्या घरातल्या आई असतील, बहीण असतील, नातेवाईक असतील, तुमची बायको असेल, यांना या कॉल्सशी, या 5 AM क्लबशी अटॅच करणं खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आरोग्याविषयी जागरूकता पुरुष मंडळ ज्या घरामध्ये स्त्री शिकलेली असते, त्या घरा शिकलेली आई घर पुढे नाही असं म्हणलं जायचं. पण जिला आरोग्याविषयीची जाण आहे ना, ती आई घराला पुढे निश्चित नेऊ शकते. ती स्त्री घराला पुढे निश्चित नेऊ शकते. आपल्या घरातल्या लोकांना काय आहारामध्ये दिलं पाहिजे, प्रोटीन्स किती आवश्यक आहेत, फायबर्स किती आवश्यक आहेत, फॅट किती आवश्यक आहेत, याचं दररोजचं नॉलेज आपल्याकडे दिलं जातं. परंतु आपण आपल्या स्त्रीला तितका मुक्त वेळ देत नाहीत की तिनं ते ऐकलं पाहिजे, हे नॉलेज घेतलं पाहिजे आणि त्याचं प्रत्यक्ष तिने अंमलबजावणी केलं पाहिजे. इतकं आपण स्त्रियांच्या बाबतीत जागरूक नाही आहोत. म्हणूनच आज आपल्याला घरोघर आरोग्याच्या विषयी सजग होण्याची गरज निर्माण झालेली आहे. पहा एकदा जर आजार घरात घुसले ना, नंतर आपण त्याच्यासाठी खूप प्रयत्न करतो. त्याच्यासाठी दवाखान्यात जातो, वेगवेगळ्या प्रकारचे नियम असतात ते फॉलो करतो. परंतु जर आजार होऊच नाही याच्यासाठी आपण प्रयत्न केला तर तर ते किती आनंदी असं वातावरण असणार आहे पहा. म्हणजे खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी ज्या आहेत ना, त्या महिलांवरती जास्त डिपेंड आहेत. ज्या ज्या घरामध्ये महिला कंटाळा करते मुलांना आपल्या छान पौष्टिक आहार आणि सकस संतुलित आहार देण्यासाठी, त्या घरामधल्या मुलांना पहा फास्ट फूड, जंक फूड, पॅकिंग फूड यांची फार सवय लागते. कारण कंटाळा आलेला असतो, टीव्हीच्या समोर बसायचं, मालिका पाहायची, एवढा शॉर्ट होऊ दे, तेवढा शॉर्ट होऊ दे. तोपर्यंत मुलं हट्ट करतात, आई मला भूक लागली, आई मला भूक लागली. मग 10, 15, 20 रुपये काढून द्यायचे आणि जा तुला मॅगी घेऊन ये, कुठे काही वडापाव घेऊन ये, कुठं काही वेपर्स घेऊन ये, कुठं कुरकुरे घेऊन ये. अशा प्रकारच्या गोष्टी आपण करत राहतो ना, ह्या अतिशय चुकीचं आहे. आणि पहा हे मला आवडत नाही, ते मला आवडत नाही, याची मला गरज नाही, ह्या आपल्या सुद्धा महिलांच्या सुद्धा स्वतःच्या सवयी आहेत ना, त्या सुद्धा फार चांगल्या नाहीयेत. बऱ्याचशा महिलांना सवय असते की मी स्वयंपाक करते ना, मग जे मला आवडतं, आपल्याला आवडतं काय त्यापेक्षा आपल्या शरीराची गरज काय आहे हे महिलांनी ओळखलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं घरामधला आहार, घरामधला स्वयंपाक असला पाहिजे. पहा त्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या स्त्रियावरील खूप मोठ्या प्रमाणावर असतात. कारण घरामध्ये सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतची कामं बिचाऱ्या स्त्रियाच करत असतात. मी बिचाऱ्या याच्यासाठी म्हणते कारण काय होतं की एकाच घरामध्ये जेव्हा दोन नवरा बायको असतात आणि ते दोघे एकाच ठिकाणी जॉबसाठी जात असतात, तेव्हा देखील घरामधली जबाबदारी खूप जास्त प्रमाणावर महिलेवरतीच असते. तिला दूध आणायचं असतं, पाणी बघायचं असतं, भाजीपाला बघायचा असतो, मुलांचे डबे पाहायचे असतात, धुणं, भांडी, घरामधला कुटीर काम, सगळी कामं तिला करावं लागत असतात. म्हणजे घरातल्या लहान मोठ्या जबाबदाऱ्या तिच्यावरती असतात आणि ज्यावेळेस ती आजारी पडते ना,
त्यावेळी अख्खं घर आजारी पडतं. पहा, घरातला पुरुष ज्यावेळेस आजारी पडतो ना, तेव्हा त्याची काळजी घेण्यासाठी ती अगदी सक्षम असते. ती छोट्या छोट्या गोष्टीपासून, सगळी स्वच्छता करण्यापासून ती तुम्हाला तुमची सेवा करत असते. पण ज्यावेळेस ती आजारी पडते ना, तेव्हा दवाखान्यात जाऊन घेऊन येतो आपण त्यांना, परंतु घरामधले जे छोटी मोठी कामं असतात ना, ते करताना आपली त्रेधा त्रिपट होते. याचा अनुभव तुम्ही एकदा घेऊन पहा. म्हणजे काय, घरातली स्त्री आरोग्यदायी असेल ना, तर ते घर आरोग्य संपन्न असणार आहे. म्हणून आजचा विषय जो आहे वुमन सेल, हा इतका महत्वाचा विषय आहे. पण याकडे आपण काय करतो, नजरअंदाज करत असतो, नजरेआड करत असतो या गोष्टी, की नाही काही नाही, चला होत राहतं, सांगत राहतात. परंतु तसं करायचं नाहीये आपल्याला. तसेच पहा, मानसिक ताणतणाव स्त्रियांच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर असतो. तिला घरची, माहेरची, सासरची, सगळीकडची माणसं जी आहेत ना, ती सांभाळायची असतात. नवऱ्याचं मन सांभाळायचं असतं, आपल्या मुलांना सांभाळायचं असतं, शेजारी पाजारी येणार जाणार या सगळ्या गोष्टी असतात. या सगळ्या गोष्टी, आणि त्यामध्ये जर एखादी निगेटिव्ह गोष्ट घरामध्ये घडली असेल, एखादं भांडण, एखादी कुरबुर जर होत असेल, तर या गोष्टीचा ट्रेस सुद्धा तिच्या डोक्यावर खूप मोठ्या प्रमाणावर राहतो. हे सगळं काम असतं, आणि मग अशा याच्यामध्ये तिची खूप चिडचिड होते. आणि मग आपण आपण ती ती चिडचिड करते म्हणून आपणही तिचा रागराग करतो, आणि अशा गोष्टीमध्ये तिचा ताणतणाव आहे ना, तो वाढत जातो. हा ताणतणाव कमी करण्यासाठी सुद्धा आपण महिलांना सहकार्य केलं पाहिजे, त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. तसंच गर्भधारणा असेल, मासिक पाळी असेल, रजोनिवृत्ती असेल, या वेळेमध्ये काय होतं की महिलांच्या हार्मोन्स मध्ये कमालीचा चेंज होत असतो. मी परवा हार्मोन्स या विषयावरती आपण प्राईम टाइम घेतला होता, आणि त्या काळामध्ये जे काही या कॉलवरचे आरोग्यप्रेमी आहेत त्यांनी ऐकलंही असेल की हार्मोन्स इनबॅलन्स होण्याचा जो काही परिणाम आहे ना, तो पुरुषांपेक्षा निश्चितच स्त्रियांच्या आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो. मग गर्भधारणेच्या वेळेस सुद्धा तिच्या मनाप्रमाणे कसं करता येईल, तिला आनंदी कसं ठेवता येईल, यासाठी घरामधली सगळी माणसं प्रयत्न करत असतात. आणि निश्चित केलाच पाहिजे, कारण खूप मोठ्या प्रमाणावर हार्मोन्स इनबॅलन्स तिच्या शरीरामध्ये चालू असतं. तिच्या प्रत्येक महिन्याच्या मासिक पाळीच्या वेळेस तिच्यामध्ये त्याच प्रकारचे बदल होत असतात. तसेच रजोनिवृत्ती असेल त्यावेळेस ती फार अस्थिर मानसिकता तिच्यामध्ये निर्माण होत असते. म्हणजे या कालावधीमध्ये स्त्रियांच्या आरोग्याची काळजी आपण घेणं, तिला व्यवस्थित व्यायाम देणं, व्यवस्थित प्रकारचा आहार देणं, तिच्या मनाची काळजी घेणं, या गोष्टी आपल्यासाठी खूप महत्वाच्या आहेत. तसेच पहा, महिला भगिनी सुद्धा काय करतात की वेळेवरती वॉशरूमचा यूज न करणं, ही गोष्ट एक बऱ्याचशा महिलांच्या बाबतीमध्ये खूप काळजी करणारी आहे. कारण आपली भारतीय व्यवस्था जी आहे ना, तर बाहेर गेल्यानंतर आपण पाहतो की पुरुषांसाठी वॉशरूम जागोजागी तयार केलेले असतात, पण महिलांच्या बाबतीमध्ये मात्र तिची कुचंबना होत असते. आणि मग इथं नको जायला, तिथं नको जायला असं म्हणून तिला वेळेवर संडासला, वेळेवर लघुशंकेला न गेल्यामुळे तिच्या पोटामध्ये अनेक प्रकारचे विकार सुद्धा तयार. या गोष्टी ज्या आहेत, भरपूर पाणी पिणं, आपल्याला वारंवार या ठिकाणी सांगितलं जातं की आपल्या 20 किलो वजनाच्या प्रमाणामध्ये आपण 1 लिटर पाणी पिलं पाहिजे. हे पाणी आपण इनटेक करत नाहीत. नाही, आता आज मला दिवसभर शाळेत जायचं, मी जर भरपूर पाणी पिले, मी ऑफिसला जायचे, मी जर भरपूर पाणी पिले, तर आज मला खूप वेळा वॉशरूमला जावं लागेल, म्हणून आपण काय करतो, पाणी पिण्याचं टाळतो. पण पाणी हे तुम्हाला डिटॉक्स करणारं सगळ्यात मोठा घटक आहे या पृथ्वी तलावरचा. पाण्या इतकं सुंदर औषध तुम्हाला जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही भेटणार नाही. त्यामुळे तुमच्या शरीराची गरज, पाणी ही खूप मोठी गरज आहे, त्याला वेळेवर आपण शरीराला दिलं गेलं पाहिजे. तसंच पहा, चुकीची जीवनशैली सुद्धा आपण अवलंबवत आहोत. आधुनिक युग आहे, आणि या युगामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती बदल घडून आलेला आहे. आधुनिक युगाचा परिणाम स्त्रियांच्या आरोग्यावर खूप मोठ्या प्रमाणावर कसा झालेला आहे, याचं एक छोटस उदाहरण जर आपण पाहिलं ना, घरामध्ये मिक्सर आलेला आहे. हा मिक्सर काय करतो, आपलं खूप मोठा वेळ वाचवतो. म्हणजे काय होतं, बऱ्याचशा गोष्टी आहेत, गिरणी, ग्राइंडर असेल, मिक्सर असेल, बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की त्या आपल्याला पटकन आणि आजच्या युगानुसार त्या असल्याही पाहिजेत. आधुनिकतेचा स्वीकार आपण केला पाहिजे. आता आपण कुटत, कांडत, वाटत, दळत नाही असणार आहोत, जाती उखळ वगैरे नाही आणणार आहोत. हा विचार करत असेल की नाही मॅडम, आता तुम्ही पाठीमागे कुठे घेऊन चाललात आम्हाला, आता आपण पुढे जायचं, यापेक्षा आणखी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मध्ये, सेन्सॉर मध्ये जर आणखी काही आपल्याला भेटत असेल, तर निश्चितच आपल्याला ते आणखी हवं आहे.
निश्चित हवं आहे. परंतु या सगळ्या सोबत आपल्या शरीराला कोणत्या गोष्टी व्यायाम देऊ शकतात. पहा गाड्यांची संख्या इतकी वाढलेली आहे बाहेर की कधीतरी टू व्हीलर पाहायला मिळायची आणि कधीतरी फोर व्हीलर पाहायला मिळायची. पण आज अशी अवस्था झालेली आहे की एका घरामध्ये दोन दोन फोर व्हीलर, दोन दोन टू व्हीलर इथपर्यंतची अवस्था झालेली आहे. बाहेर गाड्या वाढल्या तशा जाड्या सुद्धा वाढलेल्या आहेत माणसांच्या. म्हणजे पहा, छोटस जरी काम असलं ना तरी आपण काय करतो, गाडीवर जातो. आजकालच्या आमच्या महिला भगिनी स्कूटीचा खूप सहजतेने वापर करतात गाडीचा, कारण आज ती कशातही महिला कमी राहिलेली नाहीये. परंतु त्या गाडीच्या घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींच्या यंत्रांच्या वापरामुळे काय होतंय की शरीराला जी हालचाल मिळाली पाहिजे, जो दिवसभराचा व्यायाम मिळाला पाहिजे, तो आपल्याला मिळत नाहीये. मग काय करायचं, ते तर करणं आवश्यक आहे, वेळ तर वाचवणं आवश्यक आहे, ऑफिसला जाणं आवश्यक आहे, पण त्याचसोबत आपल्या शरीराला योग्य असा व्यायाम देणं सुद्धा आवश्यक आहे. आणि म्हणून आपल्याला या 5 AM क्लबशी जॉईन होणं खूप महत्वाचं आहे. दररोज सकाळी आपण कोचच्या सोबत 43 घामाचे थेंब नाकावरून पडे इतपत आपण व्यायाम या ठिकाणी करणं सुद्धा आवश्यक आहे. तसेच पहा, मोबाईल टीव्हीचा अतिरिक्त वापर, ह्या गोष्टी सुद्धा महिलांच्याच काय, मुलांच्या, पुरुषांच्या आणि सगळ्यांच्याच बाबतीमध्ये खूप आरोग्यासाठी घातक अशी गोष्ट झालेली आहे. मोबाईल सतत मानेचा जो काही डायरेक्शन आहे, मोबाईल पाहताना बऱ्याच महिलांना आमच्या हात दुखी, हाताला मुंग्या येणं, खांदे दुखी, मान दुखी, डोळे दुखी, डोळ्यांना चष्मा लागणं, अशा प्रकारच्या गोष्टी झालेल्या आहेत. याचं ऑब्झर्वेशन आपण जर केलं तर आपल्या लक्षात येऊन जाईल की मोबाईल वापरत असताना आपण किती वेळ हा मोबाईल हातामध्ये ठेवतोय आणि किती वेळ आपण त्याचा वापर करतोय, याचं आपल्याला कसलंच भान नसतं. आणि मग ज्यावेळेस भान येतं ना, की ज्यावेळेस आपण मोबाईल ठेवतो, ज्यावेळेस आपण झोपायला जातो किंवा ज्यावेळेस आपण एकटे बसतो, त्यावेळेस आपल्या लक्षात येते की अरे, आपल्या हाताला खूप वेदना होत आहेत, आपल्या पाठीला खूप वेदना होत आहेत, आपल्या मानेला खूप वेदना होत आहेत, पण याची कारण आपण शोधत नाहीत आणि त्या कारणावरती आपण उपाय पण करत नाहीत. तसेच पहा, टीव्ही पाहणं, टीव्ही पाहता पाहता खाणं. बऱ्याचशा आमच्या महिला भगिनींना सवय असते, समोर मालिका चालू आहे आणि मालिका होईपर्यंत सुद्धा आपण किचन मध्ये जाऊन शांतपणे जेवण नाही करू शकत, आपल्या जेवणामध्ये मन नसतं. मग आपण ताट भरून घेऊन येतो, स्वयंपाक सगळा हॉलमध्ये असतो, टीव्हीच्या समोर बसायचं आणि एकदा जेवायला सुरू केलं की त्या मालिका पाहत असताना आपण पोटामध्ये किती काय भरतोय या गोष्टीचा विचार तिच्या मनात येत नाही. आणि ज्यावेळेस पोट भरल्याची जाणीव होती, मालिका संपते, तेव्हा पोटही भरलेलं असतं. पण पोट इतकं भरलेलं असतं की तुमच्या शरीरामध्ये जे काही गेलेलं एक्स्ट्रा न्यूट्रिशन आहे ना, त्यानं तुमच्या शरीराला एक्स्ट्रा जे तुम्ही भरत असताना त्यानं तुमच्या पोटाचा घेर वाढत वाढत जातो आणि हा वाढलेला घेर तुम्हाला आजाराच्या घेऱ्यामध्ये घेऊन जात असतो. या गोष्टीकडे कृपया कोणत्याही महिला भगिनीनं दुर्लक्ष करायचं नाही आहे. पहा, तसेच चिंता, आपण जिजाऊ, सावित्री, इंदिरा, मदर तेरेसा, किरण बेदी यांच्या देशामधल्या, यांच्या मातीमधल्या महिला आहोत. आणि आपण जर आपल्या आरोग्याची चिंता, आपल्या आरोग्याची काळजी नाही केली तर एक दिवस, आता स्वातंत्र्य येत आहे, आपण आपल्या स्वतःलाच पारतंत्र्यामध्ये घेऊन जाणार आहोत. पारतंत्र्य म्हणजे काय, स्वतःच्या गोष्टी स्वतःला न करता येणं. इतकं आजारी शरीर ज्यावेळेस आपलं होईल ना, त्यावेळेस पहा, हे जीवन नसलेलं परवडलं असं आपण म्हणू शकतो. कारण स्वतःचं आरोग्य, तुम्ही सांगा, तुमचं वजन जे वाढलंय ना, तुम्ही आपल्या मनालाच विचारा की माझं वजन का वाढलंय. ठीक आहे, तुम्ही लहान होतात, 5-6 वर्षाचे होईपर्यंत आईनं तुम्हाला घास भरवला, तुम्ही खात राहिलात, पण आज आपल्या स्वतःच्याच चुकीच्या सवयीमुळे आपल्या शरीरावर चुकीचा परिणाम झालेला असतो. यामध्ये खाण्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असतात, तुमच्या चुकीच्या जीवनशैलीसाठी तुम्ही जबाबदार असतात, व्यायाम न करण्यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार आहात. याच्याशी ऍग्री आहात तुम्ही सगळेजण? फक्त माना डोलावलेला तरी सुद्धा मला कळेल, कारण माझ्याकडे तुमच्या सगळ्यांना पाहण्यासाठी मी दुसरा डिव्हाइस सुद्धा जॉईन केलेला आहे, की आपल्या शरीराच्या बाबतीमध्ये आपणच बस याच ठिकाणी खराडे सर डॉक्टर खराडे सांगतायत की अगदी बरोबर आहे. आपल्या स्वतःचं शरीर बिघडवण्यासाठी आपण स्वतः कारणीभूत आहोत. आणि मग आपल्या स्वतःचं शरीर आपल्या स्वतःलाच जागेवरती आणावं लागेल की नाही. आपल्याला ठीक आहे, सकाळी नाही उठा वाटत, कुणालाच नाही उठा वाटत, कारण आता तर इतकी छान बाहेर पाऊस पडत असतो, थंड थंड वातावरण असतं आणि ऊब आलेली असते. सकाळी सकाळी उठायचं म्हणलं की नको वाटतं. कोचचा फोन आला ना तरी पहिल्या रिंग मध्ये आपण नाही फोन उचलत आहेत. ज्यावेळेस दुसऱ्यांदा कोच फोन करतात ना, त्यावेळेस आपण उठतो आणि तेही रडत पडत उठतो. परंतु या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या हसण्यावर किंवा याच्यावरती घेण्यासारख्या नाही आहेत. आपल्या स्वतःच्या बाबतीमध्ये आपण स्वतः सजग राहायचंय, कारण आपण आपल्या प्रत्येक जण
आपल्या घरासाठी खूप महत्वाचे आहात. ज्यावेळेस घरातली एखादी व्यक्ती असते ना, ती व्यक्ती जेव्हा एखाद्या आजारानं पीडित असते आणि हा आजार जो असतो ना, तो एका एका व्यक्तीला नाही होत, घरामध्ये एका महिलेला नाही होत, एका पुरुषाला नाही होत, त्याच्याशी अटॅच असणाऱ्या घरामधल्या प्रत्येकाला हा आजार होत असतो. आणि ज्यावेळेस घरातली एखादी व्यक्ती गमावली जाते ना, त्यावेळेस आपल्याला ते ज्ञान अवगत होतं की नाही, आपण त्याच्या आरोग्याची काळजी, त्याला हाणून मारून, त्याला रागावून, त्याला हे करून करायलाच लावायला पाहिजे होती. कारण ही जी गोष्ट आहे ना, ही गेल्याच्या नंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाहीये. जोपर्यंत आपली व्यक्ती आपल्या जवळ आहे, तोपर्यंत त्या व्यक्तीची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक आई, बहीण, मुलगी या सगळ्या नात्यांची आपल्याला काळजी घ्यायची आहे. आपली घरातली महिला जर खंबीर असेल ना, ज्या देशाची महिला खंबीर आहे, ज्या देशाची महिला आरोग्य संपन्न आहे ना, त्या देशाचा विकास निश्चित खूप चांगला आहे. आणि निश्चित त्या देशाची प्रगती होत असते. म्हणून पहा, अनेक या ठिकाणी मी खूप मोठ्या नोट्स काढलेल्या होत्या. आज जर तुम्ही म्हणलात ना, की मॅडम आज आम्हाला खूप वेळ तुमचं ऐकायचं 9 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत, तरी सुद्धा मी या ठिकाणी बोलू शकते. परंतु आपल्याला वेळेच्या मर्यादा आहेत. वेळेच्या आत आपल्याला सगळं काही संपवायचं आहे. परंतु हे सगळ्यापासनं आपल्याला आपल्या घरच्या महिलांचं आरोग्य कसं जपता येईल, छोटे छोटे लक्षणं जरी असतील तरी आपल्या त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. आणि दररोज सकाळी लवकर उठणं, लवकर 1 तास पूर्ण व्यायाम करणं आणि सकस संतुलित आहार देणं, हे काम पुरुष बांधवांचं आहे. ज्या पुरुष बांधवांना असं वाटतं ना, की माझं घर हे 150 वर्ष माझ्या घरामध्ये ना कोणतंही दुःख नाही आलं पाहिजे, माझ्या घरातली महिला आहे ना ती आजारी नाही पडली पाहिजे, माझ्या घरातली महिला आहे नाही खूप दिवस जगली पाहिजे, माझ्या घराला तिनं चैतन्यमय ठेवलं पाहिजे, असं ज्यांना वाटतं ना, अशा पुरुष बांधवांनी. कारण पहा, ज्यावेळेस आम्ही कोच म्हणून महिलांपर्यंत जातो ना, त्यावेळेस जर म्हणलं ना, खूप मोठ्या व्याधी असतात त्या माझ्या महिला भगिनींना, आणि त्यांना जर म्हणलं ना, तुम्ही कॉलवर या, व्यायाम करा, तुम्ही सकस संतुलित आहार घ्या, तर त्यावेळेस त्यांचं एकच उत्तर असतं. काय उत्तर असतं माहितीये का? माहितीये पुरुष बांधवांना आणि महिला भगिनींना सुद्धा, अहो त्यांना विचारते, त्यांना विचारून सांगते. आणि नंतर ज्यावेळेस आम्ही भेटतो ना, तेव्हा त्या काय म्हणतात, ते नको म्हणाले. म्हणजे पहा, ह्या गोष्टी ज्या आहेत ना, पुरुष बांधवांनी असं नाही समजायचं की स्त्री ही सर्वस्वी स्वतःच्या आरोग्यात स्वतः कारणीभूत आहे. तर ती सर्वस्वी पुरुषावरती अवलंबून आहे. जरी कमावती असली ना स्त्री, तरी ती दरडावून म्हणू तरी शकते, की नाही मला घ्यायचंय, मला करायचंय. एक वेळा तिचं तरी म्हणणं ऐकलं जातं, कारण आपल्याकडे म्हणलं जातं, की दुभत्या गाईच्या लाथा सुद्धा गोड असतात. परंतु ज्या माझ्या भगिनी घरामध्ये रांधावाढा, उष्टी काढाची कामं करतात ना, या बिचाऱ्या कितीही व्यापलेल्या असल्या ना आजारानं, तरी जर दुर्लक्ष करणारा घरामध्ये पुरुष असेल ना, तर त्या भगिनीचं काहीही चालणार नाही. म्हणून या ठिकाणी आज हा जो प्राईम टाइम आहे ना, हा प्राईम टाइम पूर्णतः माझ्या पुरुष बांधवांसाठी होता. मी तुम्हाला क्लेम नाही करत आहे. प्रत्येकानं असं समजू नका, की मॅडम आम्ही ठीक आहे, तुम्ही खूप चांगले आहात म्हणून इथपर्यंत आलेला आहात. परंतु जे काही बांधव असे आहेत, की जे आपल्या घरातल्या महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतायत, तर त्यांना माझी खूप खूप विनंती असेल, की आपल्या माता भगिनींसाठी आपण सजग राहायचं आहे. आया समय उठो तुम नारी. महिलांसाठी सुद्धा मी सांगू इच्छिते, की आया समय उठो तुम नारी, तुम्हें नया युग निर्माण करना है. आया समय उठो तुम नारी, तुम्हें नया युग निर्माण करना है. आजादी की खुदी नींव में तुम्हें प्रगति पत्थर डालना है, तुम्हें प्रगति पत्थर भरना है. म्हणजे पहा, प्रत्येक महिलेची सुद्धा जबाबदारी आहे स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायची. पहा, मला खूप आवडतं या विषयावर बोलायला आणि महिलांशी संवाद करायला तर खूप आवडतं. माझा हा आवडता विषय आहे. अजून खूप मोठी इन्फॉर्मेशन आहे, खूप बोलू शकतो आपण, परंतु वेळेचं भान आहे, वेळ संपत आलेला आहे. या ठिकाणी मी माझा स्वतःचा अनुभव शेअर करू इच्छिते, कारण मी माझ्या पाठीमागे जे काही लावलेलं आहे आफ्टर बिफोर, ते तुम्ही पाहू शकता. 68 केजी वजन माझं झालेलं होतं लॉकडाऊन मध्ये, आणि इतकं मोठं वजन कमी कसं करायचं, कारण मी व्यायाम कोणत्याही प्रकारचा करू शकत नव्हते. आणि ज्यावेळेस मी आपले मेंटॉर आदरणीय सुभाष सानप सर आणि ज्योती मॅडम यांना लॉकडाऊनच्या 3 महिन्यानंतर भेटले, त्यावेळेस त्यांच्यामध्ये, कारण आधी ते सगळेजण खूप फॅटी होते, खूप जाड होते, आणि माझ्या बहीण आहेत ज्योती मॅडम, तर या सुद्धा खूप प्रयत्न करत होत्या वजन कमी करण्यासाठी, पण कसलंही वजन कमी करत होत नव्हतं. परंतु 3 महिन्याचं लॉकडाऊन होतं, भेट नव्हती, आणि त्याच कालावधीमध्ये त्यांनी या कम्युनिटीशी जॉईन झाले होते आणि सकस संतुलित आहार आणि
व्यायाम यांच्या माध्यमातून त्यांनी खूप वजन कमी केलेलं होतं. त्यांचा तो अमेझिंग रिझल्ट आम्ही पाहिला आणि नंतर मीही या कॉलेजशी जॉईन झाले आणि माझं पहिल्या 3 महिन्यामध्ये 68 किलोवरून 58 किलो पर्यंत फॅट लॉस झालं होतं आणि गेल्या 3 वर्षापासून माझं हे वजन कॉन्स्टंट आहे. आणि मला खूप छान वाटतं या फॅमिलीमध्ये येऊन, कारण माझ्या आईला सुद्धा डायबिटीसचा खूप मोठ्या प्रमाणावर त्रास होता. तिला सकाळ आणि संध्याकाळ 2 वेळेचं इन्शुलिन घ्यावं लागायचं. पण जेव्हापासून हा सतत संतुलित आहार ती घेते आणि दररोज व्यायाम करते, तेव्हापासून तिचं हे इंजेक्शन सुद्धा डॉक्टरच्या सल्ल्यानं फक्त 1 वेळेवरती आलेलं आहे. म्हणजे आमच्या घरामध्ये अमेझिंग असा बदल या फ्युलमुळे झालेला आहे. खूप छान मला अनुभव दिलेला आहे. म्हणून मी माझ्या मेंटॉरचे, माझ्या कोचचे धन्यवाद व्यक्त करते. या सकस संतुलित आहारचे धन्यवाद व्यक्त करते आणि या सुंदर अशा कम्युनिटीचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. आपल्या सगळ्यांना आजचा दिवस आनंदी आणि आरोग्य संपन्न जावो ही सदिच्छा व्यक्त करते आणि कॉल ओव्हर टू सानप सर. येस, थँक्यू सो मच. सुरेखा मॅमसाठी क्लॅपिंग करत आपण फर्स्ट ऑफ ऑल. एक विशेष गोष्ट म्हणजे त्यांना एका पायानं पोलिओ झालेला होता लहानपणी आणि त्यांना चालता येत नाही, काठी लागते कंपल्सरी. म्हणजे त्या व्यायाम करू शकतात का, हा पहिला प्रश्न तुम्हाला सगळ्यांना. मग त्यांनी हे वर्कआउट फक्त बसून केलेलं आहे आणि आहार जो आहे 80% रोल जो आपण म्हणतो ना, तो 80%. एम आय राईट सुरेखा मॅम? येस सर, येस सर. लक्षात आलं सगळ्यांच्या? बऱ्याचदा आपण काय म्हणतो, 80% आहार आणि 20% वर्कआउट. इतका वर्कआउट केलाय, सगळं घामाने डबडबलोय आणि परत हे काय सांगतात 20%. हो, 20%. सुरेखा मॅमला व्यायाम करता येत नाही. उभं राहायला हातात काठीच लागते. मग व्यायाम कशा करत असतील त्या? पॉसिबल आहे का त्यांना? नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी कॅलरी मॅनेजमेंटचा जो प्रोग्राम आहे, सकस संतुलित आहार, कोचनी सांगितलेल्या गाईडलाईन नुसार त्यांनी प्रॉपर रीतीने घेतला आणि 10 किलो वेट लॉस केला. पहिल्या 3 महिन्यातला जो प्रवास त्यांनी सांगितला ना, तो प्रवास आमच्या बाबतीतला त्यांनी बघितला. 3 महिने लॉकडाऊन होता ना, कुणाकडे जायचं संबंध नसायचा, फक्त फोनवर बोलायचं आणि व्हिडिओ कॉल काय इथून वरच. म्हणजे लक्ष द्यायचं काही कारणच नाही. 3 महिने ज्यावेळेस आम्हाला त्यांनी बघितलं, त्यावेळेस ते हापकले सगळे. म्हणजे हा काय काय भानगडे, काय केलं तुम्ही? सुरुवातीला विश्वास बसत नाही. म्हणजे असं काय केलं? तब्येत पहिलीच बरी होती. नाते आई वडील हे म्हटलं की त्यांना कुठलंही बाळ गुटगुटीत दिसायला छान वाटतं. पण ज्यावेळेस त्यांना हे सगळं लक्षात आलं, सगळं सांगितलं, त्यांनी स्वतःवरती प्रयोग केला. कारण त्यांनी एकच डिसिजन घेतला की हे माझ्या बाबतीतलंच योग्य आहे, कारण मला जर का वजन वाढलं तर मला उचलून कोण नेईल, माझं कोण बघेल. म्हणजे दुसऱ्यावरती अवलंबून नाही राहायचं, हा डिसिजन त्यांनी घेतला आणि त्यांचा रिझल्ट आहे. किती अॅग्री आहेत आताच्या प्राईम टाइमला स्त्रियांच्या बाबतीतलं आरोग्य आणि पुरुषांच्या बाबतीतलं आरोग्य? किती जण अॅग्री आहेत? हँड रेस करू शकता व्हिडिओ डिव्हाइस वरती. डिव्हाइस वरती हँड रेस करू शकता.